सर्वांना मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या हाताखाली बरेचसे तरुण कार्यकर्ते हे घडले असे वसंतदादा, तसेच राज्याचे उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव, सर्वजितदादा बनसोडे, मंचावरती सर्व पदाधिकारी मान्यवर, तसेच इथे उपस्थित असणारे माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातू आणि जय हिंद. मित्रांनो, सुरू करताना ही वंचित बहुजन आघाडीची पहिली महानगरपालिकेची निवडणूक आहे. तर फक्तच दापोडीचा नाही, फक्तच पुण्याचा किंवा पिंपरी चिंचवडचा नाही, तर दापोडीमध्ये इथे वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्राचा प्रचार सुरुवात झालेला आहे आणि त्याबद्दल ही सभा आयोजित करण्यासाठी मी सर्वांचा धन्यवाद करतो. आणि हेच बोलत असताना महानगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा आयोजित झाल्या तेव्हा माझ्या मनात नुसती एकच गोष्ट आली. ती गोष्ट आली होती की चला 2017 पासून झालेला भ्रष्टाचार बाहेर काढायची वेळ आलेली आहे. कारण मित्रांनो, मुद्दा समजून घ्या. शेवटच्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या त्या झाल्या होत्या 2017 मध्ये. 2017 मध्ये बहुतांश ठिकाणी भाजपचे नगरसेवक निवडून आले आणि काही भगवी बाकडं टाकड्या सोडून त्यांनी आपल्या शहरामध्ये अजून काहीही कामं केलेली नाहीयेत. नुसती सरकारची तिजोरी खाली करून स्वतःच्या खिशामध्ये आणि स्वतःच्या घरामध्ये सरकारच्या तिजोरीचं महानगरपालिकेची निधी भरणं हे मोठ्या प्रमाणात इथे चालू आहे. 2017 नंतर काळावारी संपली. आपल्याला वाटलं 2021 मध्ये 2022 मध्ये निवडणुका येतील, पण नाही. सगळ्यात पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते, ते म्हटले निवडणूक नाही घ्यायची. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, ते म्हटले निवडणूक नाही घ्यायची. मग ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कोर्टात गेला आणि त्याच्यानंतर 2017 नंतर डायरेक्ट 2026 मध्ये आपली महानगरपालिकेची निवडणूक होती. ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली. आणि मित्रांनो, मध्ये ह्याच्यामध्ये अजून एक गोंधळ झाला. भाजपच्या नगरसेवकांची टर्म संपली की भाजपने पैसे खायला अजून एक माणूस बसवला. त्याला आपण म्हणतो शासकीय प्रशासक. नगरसेवकांची टर्म संपली, शासकीय प्रशासक आले. नगरसेवक नाही, महापौर नाही, निवडून आलेले प्रतिनिधी नाही. आणि म्हणून भाजपचे आमदार, भाजपचा मुख्यमंत्री आणि भाजपचा प्रशासक या सगळ्यांनी मिळून पिंपरी चिंचवड, पुणे आणि महाराष्ट्रातल्या तमाम मोठ्या शहरांच्या ज्या खजिना आहेत, ज्या तिजोऱ्या आहेत आणि इकडच्या महानगरपालिकेचे जे बजेट होतं ते बजेट वळवून स्वतःच्या खिशात टाकायचं काम केलं आणि मोठ्या प्रमाणात भाजपने इकडे प्रशासकांच्या मार्फत एक मोठा भ्रष्टाचार केला. आणि म्हणून मी म्हणतो की जेव्हा 2026 मध्ये महानगरपालिकेची निवडणूक घोषित झाली होती तेव्हा आपल्याला एक महत्वाची संधी आली की भाजपचा भ्रष्टाचारी प्रशासक हाकलायची, भाजपचा भ्रष्टाचारी नगरसेवक हाकलायची आणि वंचित बहुजन आघाडीचा हक्काचा आणि कामाचा नगरसेवक बसवायची. ही परिस्थिती आणि ही वेळ आपल्या सर्वांसमोर आहे. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे 28 डिसेंबर 29 डिसेंबर पासून तिकीट वाटप, लोकांची गर्दी आणि ह्या सगळ्याचा खेळ चालू झाला. आणि जर आपण न्यूज बघितली, व्हिडिओज बघितले, युट्यूब उघडून बघितलं, सोशल मीडियावरती जाऊन रील्स बघितल्या किंवा चारो ठिकाणी बातम्या बघितल्या तर आपल्याला एकच गोष्ट दिसते की कार्यकर्त्यांचं तिकीट नाकारलं गेलंय, कार्यकर्त्यांना तिकीट नाही. कोणतरी कोपऱ्यात बसून रडतंय, कोणतरी बीजेपीच्या नेत्याची गाडी अडवतंय, कोणतरी गळफास घ्यायला निघालंय, कोणतरी आंदोलनाच्या भूमिकेत आलंय, कोणतरी जाऊन अजित पवारांचं कार्यालय फोडायला निघाले आणि ह्यांचेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज दिसतात. आणि ह्या तिकीट वाटपच्या सत्रामध्ये एक समोर आले की मोठ्या प्रस्थापित पक्ष जे झाले, भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अजितदादांची, शरद पवारांची शिवसेना असेल, एकनाथ शिंदेची, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, या सगळ्या पक्षांमध्ये तिकीट कोणाला दिलंय?
तर तिकीट कार्यकर्त्याला नाही दिलं, तिकीट युवकाला नाही दिलं, तिकीट पैसेवाल्याला दिलं, तिकीट गुन्हेगाराला दिलंय, तिकीट प्रस्थापिताला दिलंय. आणि ह्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणात आपल्याला कळतं की भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना आणि मनसे या पक्षांमध्ये त्यांच्या नेत्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात गेम केलाय. ही परिस्थिती आज आपल्याला दिसते. आणि ह्याचाच उलट चित्र जर आपण बघितलं तर आपल्याला ह्याचं उलट चित्र कुठे दिसतं? वंचित बहुजन आघाडीमध्ये. का? कारण हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष. विधानसभेला आपण बघा, विधानसभेला तीसीच्या खालचे म्हणजे युवक, एक 36 युवकांना तिकीट द्यायचं, विधानसभेला उमेदवारी द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. आणि आजही जर तुम्ही महानगरपालिकेचा डेटा बघितला तर 50%हून जास्त युवकांना तिकीट देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने आज इथे केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला फक्त युवकांना नाही तर दलिताला, आदिवासीला, भटक्या विमुक्तांना, मायक्रो ओबीसींना, मुसलमानांना आणि तमाम वंचितांना न्याय देऊन त्यांना तिकीट देण्याचं काम, आणि नुसतंच तिकीट देण्याचं काम नाही तर त्यांना तिकीट देऊन ताकद देण्याचं काम, आणि ही कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या मागे उभं करून त्यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणून वंचितांना सत्तेमध्ये बसवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने आज केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला मला अजून एक गोष्ट सांगायची की वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, संघर्ष करून मोठा झालेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, आंदोलन करून मोठ्या झालेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. म्हणून इतर पक्षामधनं प्रस्थापित नेता येतोय, सिटिंग आमदाराचा पोरगा येतोय, सिटिंग नगरसेवक येतोय, जिंकण्याचे चान्सेस आहेत, म्हणून त्याला तिकीट द्या, हे काम वंचित मध्ये बिलकुल नाही होत. वंचित हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनाच मिळत राहणार आहे. आणि हा पायंडा सुद्धा आम्ही या निवडणुकीमध्ये मांडलाय. आणि म्हणून मी इकडच्या प्रस्थापितांना एकच गोष्ट सांगतो आणि प्रस्थापितांपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना एक गोष्ट सांगतो, तुमच्या पक्षात आणि आमच्या पक्षातला फरक समजून घ्या. तुमच्या पक्षामध्ये तिकिटांवरती आणि गुन्ह्यांवरती, पैशांवरती आणि गुन्ह्यांवरती तिकीट मिळत असेल, आमच्या पक्षामध्ये संघर्षावरती तिकीट मिळतं, हा फरक समजून घ्या. आणि दुसऱ्या बाजूला मला म्हणायचं की आज आपण इथे दापोडीमध्ये जमलो, दापोडीच्या नागरिकांनी, दापोडीच्या रहिवाशांनी मेट्रो बनेल, फ्लायओव्हर बनेल याच्या नावाखाली खूप भोगले, ट्रॅफिक मध्ये दिवस गेलेले, त्या बांधकामीमुळे धूळ जी उडत होती, माती जी येत होती, गिट्टी जी येत होती, त्याच्यामुळे कितीतरी इकडच्या नागरिकांच्या घराचं नुकसान आणि त्याच्या जीवन हारण्याचं काम झालेलं. पण हेच बोलत असताना जेव्हा ही मेट्रो चालू झाली तेव्हा एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने कळते की ही मेट्रो नागरिकांसाठी बांधलीच नाही इकडच्या सरकारने. आमच्या शहराला एक मेट्रो आहे, नुसती एक पाटी लावायची होती आणि स्वतःची कॉलर काट करायची होती आणि बाहेर जाऊन 4 सत्कार घ्यायचे होते, म्हणून या भाजपनी इकडे मेट्रो बांधण्याचं काम केलं. पण आज इकडचा सर्वसामान्य नागरिक, गरीब लोक, कष्टकरी लोक, रोज कामाला जाणारी लोक, विद्यार्थी हे तुम्हाला मेट्रो मध्ये जाताना दिसतात का? तर बिलकुल नाही दिसत. मेट्रोची भाडी एवढी करून ठेवली, तिकडच्या लोकांना परवडत नाही, तिकडच्या गरीब नागरिकांना परवडत. एवढंच नाही तर एक साधा अर्धा अक्कल असलेला माणूस जर मेट्रोचा अधिकारी असता किंवा तिकडे प्रशासन म्हणून बसला असता तर 5 सोप्या गोष्टी करणं त्यांना सोपं होतं. सिनियर सिटीजनसाठी कार्ड महिन्याचं, विद्यार्थ्यांसाठी कार्ड महिन्यात, महिलांसाठी मेंबरशिप, हँडिकॅप किंवा आपण ज्यांना दिव्यांग म्हणतो त्यांच्यासाठी एक वेगळं मेट्रोचं कार्ड, आणि जे रोज महिन्याला अपडाऊन करतात त्यांच्यासाठी महिन्याचा पास. या 5 वेगळ्या प्रकारचे पास जर इकडच्या मेट्रोच्या प्रशासनाने आणि MMRDने केले असते तर आज आपल्याला 77% मेट्रोचा वापर जास्त वाढलेला असताना दिसला असता. पण ते इकडे होत नाही. आज वयस्कर नागरिकांना पास नाही मिळत, आज विद्यार्थ्यांना मेट्रोचा पास नाही, आज दिव्यांग सिटीजन्सना मेट्रोचा पास नाही, आज महिलांना पास नाही, आणि त्याच्यावर महत्वाचं जे रोज डेली अपडाऊन नोकरीसाठी करतात त्यांना सुद्धा मेट्रोचा पास नाही. मग ही मेट्रो आहे कोणासाठी? श्रीमंतांसाठी. श्रीमंत तर मेट्रो वापरत नाही, श्रीमंतांच्या घरी 4-4, 5-5 गाड्या.
मग हा मेट्रोचा एवढा खेळखंडोबा केला. गेले 7 वर्ष पुण्याची आणि पिंपरी चिंचवडचे रस्ते बंद करून बांधकामामध्ये घालवले आणि जो करोडोचा निधी या मेट्रोमध्ये घालवला त्याची किंमत कोण देणार आणि त्याचा जबाब कोण देणार? आज हा प्रश्न आपल्या मतदानातनं यांच्याकडच्या प्रस्थापितांना विचारणं खूप गरजेचं आहे. कारण मेट्रोसाठी जे पैसे वापरले गेले होते ते तुमच्या आमच्या खिशातनं घेतले गेले. मेट्रोसाठी जे पैसे वापरले गेले होते ते टॅक्स पेयर्स कडनं गेले होते आणि मेट्रोचं बांधकाम चालू असताना जो त्रास झालाय तो फक्त आणि फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी उपभोगलाय. म्हणून ह्या निवडणुकीमध्ये मेट्रोच्या नावाखाली जो भ्रष्टाचार आणि खेळखंडोबा झालाय त्याचा प्रश्न विचारून आपल्याला जबाब घ्यायलाच लागणार आहे मित्रांनो. ही एक परिस्थिती आपण सर्वांनी समजू. दुसऱ्या बाजूला मला अजून एक गोष्ट सांगायची की आज पुण्यामधले, पिंपरी चिंचवड मधले आणि दापोडी मधल्या नागरिकांची जर आपण समस्या बघितली आणि जर आपण त्यांची परिस्थिती बघितली तर त्यांच्यासाठी लढणारे आणि त्यांच्यासाठी उभे राहणारे कार्यकर्ते हे आपल्याला एकाच पक्षामध्ये दिसतात, ते वंचित बहुजन आघाडी. आणि ते का ते मी तुम्हाला सांगतो. आपण समोरची काटे कंपनी बघितली, भाजप मधली कलाटे कंपनी बघितली, इतर पक्षातले बिल्डर लोक बघितले तर आपल्याला दिसतं की प्रत्येक पक्षामध्ये एक बिल्डर नेता आहे आणि त्या बिल्डर नेत्यांनी स्वतःच्या पैशावरती सगळं समृद्धी उभी केली आहे आणि अख्खा पक्ष त्या बिल्डरच्या नावाखाली चालतो. आणि म्हणून याच बिल्डरच्या लोकांनी आपल्या दापोडी मधल्या नागरिकांना SRAच्या नावाखाली फसवून त्यांची जमीन बळकवण्याचं काम आणि त्यांना त्यांच्या घराच्या बाहेर टाकण्याचं काम इकडच्या बिल्डरांना हाताशी धरून इकडच्या प्रस्थापितांनी केलं. पण वंचित बहुजन आघाडी हा असा एकमेव पक्ष आहे जो कुठल्या बिल्डराच्या गुंड्यांना घाबरत नाही आणि जो कुठल्या बिल्डराच्या पैशाला आमिषाला बळी सुद्धा नाही पडत. आणि म्हणून बिल्डरांच्या विरुद्ध, SRAच्या विरुद्ध जर कोणी आंदोलन करत असेल आणि इकडच्या वस्त्या वाचून लोकांच्या, नागरिकांची घरं टिकवण्याचं काम कोणी करू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करू शकतात. कारण आम्ही कोणत्याही बिल्डराच्या पैशाला बांधले नाही आहोत आणि त्यांचं महत्वाचं, आम्ही कोणत्याही बिल्डरच्या गुंडागिरीला किंवा दादाताईला घाबरणारी लोक नाही, हे आपण सर्वांनी समजून घ्या. आणि म्हणून पिंपरी चिंचवड मधला सगळ्यात मोठा SRAचा जो मोर्चा केला होता तो वंचित बहुजन आघाडीनेच केला होता. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये करून 500 स्क्वेअर फुटाच्या कमी आम्ही जागा घेणार नाही आणि आमच्या मालकीची जागा ही आमच्याच नावावरती आली पाहिजे, त्या भूमिकेने वंचित बहुजन आघाडीने SRAचं आंदोलन केलं. दुसऱ्या बाजूला मित्रांनो अजून एक गोष्ट समजून, आपल्या दापोडीमध्ये कितीतरी असे लेकर आहेत, कितीतरी असे विद्यार्थी आहेत, कितीतरी असे नागरिक आहेत जे डेंग्यू, मलेरिया आणि इतर आजारामुळे आजारी पडतात, हॉस्पिटलाइज होतात. आणि याची कारण काय? आपल्या भागात झालेला कचरा, इथे असलेले न बांधली गेलेली स्वच्छतागृह आणि कचऱ्याचं झालेलं मिसमॅनेजमेंट, ह्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आजार पसरत आहे. डेंग्यू, मलेरिया, इतर आजारपासून आपल्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास होतो. आणि मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडीचं हे पॅनल निवडून आलं तर आपल्या पॅनलमध्ये, आपल्या प्रभागामध्ये सगळ्यात पहिले वेस्ट मॅनेजमेंटची सिस्टम लावून कचऱ्याचं मॅनेजमेंट करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तातडीने करतील. आणि दुसऱ्या बाजूला बाजारपेठेच्या ठिकाणी आणि पब्लिक प्लेसेस मध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याचं काम सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक हे तातडीने करतील. दुसऱ्याच बाजूला प्रत्येक वॉर्डामध्ये एक आरोग्य केंद्र, वंचित बहुजन आघाडीची अकोल्यामधली ही जुनी संकल्पना होती. बाळासाहेब आंबेडकर खासदार असताना ही संकल्पना चालू केली होती आणि पुढे जिल्हा परिषदेच्या मार्फत ही संकल्पना खालपर्यंत घेऊन गेलो होतो की गाव तिथे आरोग्य केंद्र, त्याच पद्धतीने वॉर्ड तिथे आरोग्य केंद्र आणि प्रत्येक वॉर्डामध्ये एक आरोग्य केंद्र किंवा एक छोटी सरकारची हॉस्पिटल किंवा डिस्पेन्सरी हे चालू करण्याचं काम PCMCच्या अंतर्गत वंचित बहुजन आघाडी नक्कीच करेल. आणि दुसऱ्या बाजूला ज्या मनपाच्या शाळा आहेत त्या शाळेची अवस्था दुरुस्त करू, त्या शाळेमध्ये रोज शिक्षक येत आहेत की नाही बघू, प्रत्येक शाळेमध्ये प्रायव्हेट शाळांच्या दर्जाचं इंग्लिश शिक्षण मोफत देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्कीच करेल.
आणि मित्रांनो, मी जाता जाता आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगून देतो, आणि ही एक गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे, तरी मला आपल्या सर्वांना परत परत सांगायला लागेल की आज आपल्यावर कोणताही अन्याय, अत्याचार, कोणतंही संकट, कोण येऊन करत, पैशाची पर्वा न करता, स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता, किंवा अंगावरती कोर्ट केसेस होतील याची पर्वा, SRAचं भांडण असो, वस्तीमधलं भांडण असो, वस्ती वाचवण्यासाठी आंदोलन असो, किंवा कुठली अट्रॉसिटीची केस आहे, प्रस्थापितांच्या गाव मुद्द्यांनी केलेले दादागिरी असो, कोणतंही मॅटर झालं तरी वंचित बहुजन आघाडीची लोक आपल्या सर्वांसाठी उभी राहतात. आणि आता ही आपल्या सर्वांची जबाबदारी की जी लोक आपल्यासाठी लढत राहतात, जी लोक आपल्यासाठी धावून येतात, त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही परिस्थितीत त्यांना आपल्याला सत्तेत पोहोचवायचंय आणि त्यांना निवडून आणायचंय, ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. कारण ही लोक सत्तेत नसताना लढत होती, ही लोक पाठीमागे कोणताही बळ नसताना, सत्ता नसताना, नगरसेवक, आमदार, खासदार नसताना आपल्या सर्वांसाठी लढत होती. तर फक्त विचार करा की जर ही लोक सत्तेत आली तर तुमच्यासाठी ते जीवाचं काय रान करतील, एवढा नुसता एवढाचा विचार करा. आणि 15 तारखेला जाताना आपण 15 तारखेला जाऊन जास्तीत जास्त मतांनी गॅस सिलेंडरला विजयी करा, एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपल्या सर्वांनाच माहिती असेल की काल मध्य प्रदेशमध्ये एक अतिशय दुःखद घटना घडली की मध्य प्रदेशमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाळण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. आणि मी तुम्हाला आज हे 2026च्या सुरुवातीला उभं राहून सांगतो की 2026 मध्ये सुद्धा अशा काही मनुवादी ताकद आहेत ज्या बाबासाहेबांचा फोटो जळायचा प्रयत्न करतात आणि तिकडचे मध्य प्रदेशचं पोलीस प्रशासन आणि तिकडची सत्ताधारी त्यांना त्यांच्या पाठीशी टाकायचं काम करतात. आणि तुम्हाला मी नुसतं एवढंच सांगतो की जर हे मनुवादी 2026 मध्ये सुद्धा बाबासाहेबांचा फोटो जाळण्याचा प्रयत्न करत असतील तर 2026 मध्ये आपल्याला सुद्धा दाखवून द्यायला लागणार आहे की इकडचा आंबेडकरवादी अजून जिवंत आहे. आणि जर बाबासाहेबांचा फोटो कोणी जाळायचा प्रयत्न केला तर त्या माणसाला जाळून राख केल्याशिवाय आणि त्या विचारधारेला जाळून राख केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द म्हणून थांबवतो. 15 तारखेला आपल्या सर्वांना परत एकदा विनंती आहे की सकाळी उठून आपण सर्वांनी मतदान केंद्राला जायचं. तिथे प्रभाग क्रमांक 30 मधनं संजय कांबळे, वंदनाताई, स्वातीताई कदम आणि तसं आसमाताई शेख या वंचित बहुजन आघाडीकडनं उभ्या आहेत. त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. मी आपल्या